इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका मालेगाव, उमराणे, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातून आखाती देशात होणाऱ्या कांद्यासह इतर शेतमाल निर्यातीला बसला आहे। भारतातून हा माल युनिफाईड एजन्सीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पाठवला जातो। मात्र मध्य पूर्वेतील तणाव वाढल्याने कंपनीने निर्यातदारांना सूचना जारी केल्या आहेत। या सूचनेनुसार बदलत्या सुरक्षा परिस्थितीमुळे हॉर्मुझ सामुद्रधनी मार्गावरील जहाज वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे। तसेच दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून होणारी उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत। CMA CGM कडून जारी करण्यात आलेल्या या ॲडव्हायझरीनंतर समुद्र आणि हवाई मार्गाने कांदा व भाजीपाला निर्यात सध्या ठप्प झाली आहे। एकीकडे बाजारात कांद्याचे दर घसरत असताना निर्यात बंद झाल्याने निर्यातदारांसह शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता असून आगामी काळात कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। भारतातून मुख्यतः गल्फ कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होतो। त्याच्यानंतर आपलं सिंगापूर, मलेशिया वगैरे, कोलंबो इतर जात असतो। पण सध्या आता जे गल्फ कंट्रीमध्ये जे संकट उभारलंय त्याच्यामुळे कांद्याच्या निर्यातीला थोडा ब्रेक लागला आहे आणि ती अडचण येणार आहे कांद्या उत्पादकांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा। कांदा व्यापाऱ्यांचे पण मोठ्या प्रमाणात पैसे अडकलेले असतात आणि रोटेशनमध्ये चाललेल्या असत्या गोष्टी। आता जर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली तर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात व्यापारी सापडणार आहे। याचा कांद्याच्या भावावर काय परिणाम होतो? डेफिनेटली कांद्याच्या भावावर परिणाम होणार आहे, आमच्या खरेदीमध्ये परिणाम होणार आहे आणि माल जर जातच नसेल तर ते घेऊन करायचा काय, तो मोठा प्रश्न आज व्यापाऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे। शेतकऱ्यांची आणि कांद्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। कांद्याला खर्च एकरी 70-80 ते 1000 रुपये असून एकरी उत्पन्न 40 ते 50 हजार रुपये फक्त होऊ राहिले। खादी आणि औषधांचे भाव वाढण्याला भिडलेले आहेत। तेव्हा सरकारने शेतकऱ्यांना त्वरित काहीतरी कांद्याला अनुदान जाहीर करावे, तसेच कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांतर्फे मी विनंती करतो। काय म्हणाला युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवर काय झाला? परिस्थिती अशी आहे की कांद्याचं चांगलं पीक यावर्षी आलेलं आहे आणि भाव अतिशय कमी होते, कमी प्रमाणात आपला एक्सपोर्ट चालू होता आणि अतिशय तुटपुंजी म्हणजे रक्कम शेतकऱ्याला मिळत होती। उत्पादन खर्चही निघत नव्हता। अशामध्ये युद्ध चालू झालं आणि या युद्धामुळं हवाई मार्गे जाणारा आणि समुद्र मार्गे जाणारा जो शेतमाल होता, कांदे होते, ते एक्सपोर्ट होते, ते बंद झालेले आहे। म्हणजे आता याचा परिणाम पुढील सूचनेपर्यंत बंद झालेले आहे। याचा परिणाम असा होईल की आता कांदा अतिशय कमी दरात विकला जाऊ लागलेला आहे आणि शेतकऱ्याला परवडत नाही। शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ राहिलं। या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने की आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढावा। तोडगा म्हणजे कमीत कमी 1000 रुपये अनुदान सरकारने शेतकऱ्याच्या खाती जमा करावं, तरच शेतकरी जगतील, नाहीतर अन्यथा शेतकऱ्याला अतिशय मोठे संकट कोसळलेले या ठिकाणी। या युद्धाची परिणाम म्हणजे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे।